जयसिंगपूर रेल्वे स्टेशन उदगाव रोडवरील बेकायदेशीररित्या सुरू असलेले राज लॉजिंग बोर्डिंग तात्काळ बंद करावे अशा आशयाचे तक्रारी निवेदन वृंदावन हाइट्स अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशांनी जयसिंगपूर नगरपालिका मुख्याधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे। या राज लॉजिंग अँड बोर्डिंग इमारतीलगत सुज्ञ नागरिक व नोकरदार वर्ग राहत असून अगदी रोड लगत व वृंदावन अपार्टमेंटच्या गेट शेजारी असल्याने दररोज या ठिकाणी प्रेमी युगल यांच्यासह सांगली जिल्हा तसेच पंचक्रोशीतील जोडपे या लॉजमध्ये भाडेतत्त्वावर येत आहेत। त्यामुळे याचा परिणाम व मानसिक त्रास रहिवासी वर्गाला होत आहे। लहान मुलांच्यावर देखील याचे दुष्परिणाम होत आहेत। लहान मुले स्पष्ट म्हणतात की आतंकवादी सारखे लोक येथे तोंड बांधून का येतात। यावेळी पालकवर्गांना काय उत्तर द्यावे, मुलांच्या समोर यांचा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। संबंधित भाग हा निवासी झोन असून या ठिकाणी नगरपालिकेने परवानगी देताना स्थानिक तथा वृंदावन हाइट्स अपार्टमेंटमधील नागरिकांच्या हरकती घेणे आवश्यक असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता या ठिकाणी राज लॉजिंग सुरू करण्यास नगरपालिका नगररचना विभागाने मदत केली असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे। या ठिकाणी या लॉजिंगमुळे परिसरात संशयास्पद हालचाली, रात्री गोंधळ, वाहनांची गर्दी, महिला मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। अशा आशयाचे वर्णन देखील या निवेदनामध्ये तक्रार मांडण्यात आली आहे। सदर लॉजचे नियम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या विरोधात आहे। परवानगी देताना अग्निशमन विभागाची, आरोग्य विभागाची तसेच पोलीस परवाना इत्यादी बाबींची पूर्तता केली आहे का याची गंभीर शंका उत्पन्न झाली आहे। त्यामुळे सखोल चौकशी करून तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अन्यथा या राज लॉजिंग बोर्डिंगच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। सदर निवेदनावर वृंदावन हाइट्स अपार्टमेंटमधील सर्व प्लॉट धारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी नागरिकांनी नगरसेवक राहुल बंडगर, सचिन चौगले, प्रवीण बलदवा यांना बोलावून घेऊन याबाबत सूचना दिली। सर्वांनी नगररचना विभागात अधिकाऱ्यांशी चर्चा केली। चर्चा सुरू असताना काही काळ गोंधळ उडाला, मात्र संबंधित बाबींची योग्य ती दखल घेऊन सोमवारपर्यंत वरिष्ठांच्या आदेशाने कार्यवाही करू असे सांगण्यात आल्यानंतर निवेदनकर्त्यांनी निवेदन देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्याशी देखील भेटून निवेदनकर्त्यांनी चर्चा केली। त्यांनी देखील योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आणि तक्रार अर्ज चौकशीसाठी आवक विभागात दाखल करून घेतला आहे। संबंधित अर्जासोबत नगरपालिकेचे नियमावलीचे अर्ज देखील जोडण्यात आले आहेत। त्यामध्ये 3 नंबरचा नियम आड स्पष्ट उल्लेख सदरच्या लॉज व्यवसायाबाबत शेजारील नागरिकांची कोणतीही प्रकारची हरकत अगर तक्रार आल्यास सदर व्यवसाय बंद करणे बंधनकारक आहे। तरी कारवाई न झाल्यास नागरिक नगरपालिकेच्या दारात धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे।